हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं या इंग्लिश क्लासरूममध्ये, डिजिटल क्लासरूममध्ये हार्दिक स्वागत. ऑल बॉईज अँड गर्ल्स, वेलकम इन माय क्लास. सगळ्यांनी घटक चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवली असेलच. आता आजपासून टुडे वी स्टार्ट आवर 8 इंग्लिश टेक्स्टबुक. ओपन युअर टेक्स्टबुक नाव. आजपासून आपण घटक चाचणीनंतरच्या सत्राला सुरुवात करत आहोत. ओपन युअर टेक्स्टबुक, पेज नंबर 23. इन द लास्ट पिरियड वी कंप्लीटेड मिस स्लिपरी. शेवटच्या पिरियडमध्ये आपण मिस स्लिपरी हा लेसन पूर्ण केलेला होता. टुडे वी स्टार्ट फ्रॉम पेज नंबर 23. ओपन युअर टेक्स्टबुक. ऑन पेज नंबर 23 वी हॅव अ लँग्वेज स्टडी. सगळ्यांना दिसतंय का? सगळ्यांनी पुस्तकं उघडले का? लँग्वेज स्टडी दिसतंय का सगळ्यांना? ओके. नाउ लिसन केअरफुली. Some verbs in English do not change in a regular pattern when their tense change. These verbs are called irregular verbs. Fill the forms of verbs in the following table. Two are done for you. लँग्वेज स्टडी म्हणजे भाषेचा अभ्यास. आज आपल्याला काय शिकायचं आहे? आज आपल्याला इररेग्युलर व्हर्ब म्हणजे काय आणि त्यांचा वापर कसा होतो, आणि नंतर आपल्याला बघायचं आहे ऑक्झिलरी व्हर्ब, त्यांचा वापर कसा आणि कुठं होतो हे आपल्याला बघायचं आहे आज. मागच्या आपण एका लँग्वेज स्टडीमध्ये व्हर्ब्सचे प्रकार बघितले होते. ऑक्झिलरी व्हर्ब अँड हेल्पिंग व्हर्ब्स या संदर्भात आपण मागे अभ्यास केलेला आहे. टुडे वी लर्न अबाउट इररेग्युलर व्हर्ब्स. इररेग्युलर व्हर्ब्सचा कुठे, केव्हा, कसा वापर होतो हे आपण बघणार आहोत. बघा, सम व्हर्ब्स इन इंग्लिश डू नॉट चेंज. वर्ब म्हणजे क्रियापद. इंग्रजी भाषेमध्ये काही क्रियापद असे आहेत की ते बदलत नाही, त्यांच्या मूळ रूपातच राहतात. डू नॉट चेंज म्हणजे बदलत नाही. इन अ रेग्युलर पॅटर्न, नेहमीच्या प्रकारामध्ये हे क्रियापदांचे प्रकार बदलत नाही. व्हेन देअर टेन्स चेंज, जरी त्यांचा काळ बदलला तरी त्यांचं मूळ स्वरूप बदलत नाही. दीज व्हर्ब्स आर कॉल्ड इररेग्युलर व्हर्ब्स, आणि अशा व्हर्बला इररेग्युलर व्हर्ब्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, त्यांनी इथे खाली दिलं टेबलमध्ये. लुक ॲट द टेबल. टेबल बघा सगळ्यांनी. ब्रेक हे मूळ व्हर्ब आहे. त्यानंतर पास्ट टेन्स त्याचा आहे ब्रोक, आणि पास्ट पार्टिसिपल ब्रोकन. अशा प्रकारे आपल्याला खालचे जे सगळे वर्ब्स दिलेले आहेत हे टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. देन नंबर 2, डू, डिड, डन. डू हे मूळ व्हर्ब आहे, पास्ट टेन्स डिड आणि पास्ट पार्टिसिपल डन. अशा प्रकारे आपल्याला हे टेबल पूर्ण करायचं आहे. तुम्ही हे टेबल पूर्ण करून सोडून दाखवायचं आहे. तुम्हाला 2 करून दाखवलेले आहेत. नाउ लुक ॲट एक्झरसाइज नंबर 2 ऑन पेज नंबर 23. आता दुसरी एक्झरसाइज बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली 2 वाक्य दिलेली आहेत, ती आपल्याला वाचायची आहेत. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. सेंटेन्स नंबर ए. आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. पुन्हा एकदा, अगेन आय विल रीड सेंटेन्स नंबर ए. ए सेंटेन्स पुन्हा वाचतोय. आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. अँड सेंटेन्स नंबर बी. टीचर हॅज आस्क्ड अस टू लर्न इट अप. काय दुसरं वाक्य आहे? टीचर हॅज आस्क्ड अस टू लर्न इट अप. नाव sentence number A. In sentence A, the verb indicates an action that is
कंटिन्यूअस और इन प्रोग्रेस ॲट अ पर्टिक्युलर टाईम, पास्ट टाईम और प्रेझेंट टाईम और फ्युचर टाईम. इन सेंटेन्स ए काय आहे, आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. या वाक्यात काय दिलेलं आहे, इन सेंटेन्स ए द वर्ब इंडिकेट्स. वर्ब्स काय दाखवतोय म्हणजे क्रियापद काय दाखवतोय, अन ॲक्शन. क्रियापद हे ॲक्शन दाखवतोय, दॅट इज कंटिन्युअस ऑर इन प्रोग्रेस. अशी क्रिया आहे की जी चालू आहे, पूर्ण झालेली नाही. विशिष्ट काळामध्ये क्रिया चालू आहे, ती पूर्ण झालेली नाही असे दर्शवलेले आहे. म्हणजे मग ती क्रिया भूतकाळात असेल, भविष्यकाळात असेल किंवा वर्तमान काळामध्ये असेल. ती क्रियापद पुढे काय म्हटलेलं आहे, द वर्ब इज सेड टू बी कंटिन्युअस प्रोग्रेस टेन्स. आणि अशा क्रियापदाला कंटिन्युअस ऑर प्रोग्रेस टेन्स म्हणतात. आणि अशा क्रियापदाला ते क्रियापद चालू किंवा अपूर्ण काळातील आहे असे म्हणतात. वॉज कमिंग, आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर. वॉज कमिंग म्हणजे मी येत होते. वॉज म्हणजे भूतकाळ, कमिंग म्हणजे येण्याची क्रिया चालू आहे. म्हणून मग अशाला काय म्हणतात, कंटिन्युअस टेन्स. म्हणजे चालू क्रियापद चालू काळातलं किंवा अपूर्ण काळातलं आहे. वॉज कमिंग हे चालू किंवा अपूर्ण भूतकाळातील उदाहरण आहे. वॉज कमिंग भूतकाळात गेले, वॉज म्हणजे भूतकाळात घडलेली क्रिया पण अजून चालू आहे, ते क्रियापद चालू किंवा अपूर्ण भूतकाळातील आहे असे म्हणतात. ओके. आता याची रचना कशी असते बघा. याची रचना असते ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस आय एन जी इज इक्वल टू कंटिन्युअस टेन्स. ऑक्झिलरी वर्ब आय, वॉज कमिंग वॉज, ऑक्झिलरी वर्ब वॉज, कमिंग मेन वर्ब आहे, भूतकाळातील क्रिया चालू आहे, डाऊन द स्टेअर्स. ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस आय एन जी इज इक्वल टू कंटिन्युअस टेन्स. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. कुठल्याही काळामध्ये जी क्रिया चालू असते, पूर्ण झालेली नसते, अशा क्रियापदांना अपूर्ण भूतकाळातील क्रियापद म्हणतात. त्यांची रचना कशी असते, ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस आय एन जी इज इक्वल टू कंटिन्युअस टेन्स, म्हणजे क्रिया चालू आहे. द वर्ब इज सेड टू बी कंटिन्युअस प्रोग्रेस टेन्स. Was coming is an example of past continuous tense. Was coming is an example of past continuous tense. अपूर्ण भूतकाळातील was coming हे अपूर्ण भूतकाळातील उदाहरण आहे. ओके. नाउ लुक ॲट सेंटेन्स नंबर बी. व्हॉट इज सेंटेन्स नंबर बी? सेंटेन्स नंबर बी इज टीचर हॅज आस्क्ड अस टू लर्न इट अप. Now in this sentence, in sentence B, the verb indicates an action that is complete at a particular past tense or present tense or a future tense. In sentence B, the verb indicates, क्रियापद काय दाखवत आहे, an action. क्रियापद काय दाखवत आहे, an action that is complete at a particular time, पास्ट, प्रेझेंट और फ्युचर. दुसऱ्या बी वाक्यामध्ये क्रियापद हे क्रिया नुकतीच संपलेली आहे असं दर्शवतं आहे. भूतकाळातील क्रिया असेल किंवा वर्तमान काळातील असेल किंवा भविष्य काळातील असेल, ते क्रियापद पूर्ण काळातील आहे असे म्हणतात. हॅज आस्क्ड, द वर्ब इज देन सेड टू बी परफेक्ट टेन्स. अशा वेळेस त्या क्रियापदाला ते क्रियापद हे पूर्ण भूतकाळातील आहे असं म्हणतात. हॅज आस्क हे पूर्ण वर्तमान काळी रचना आहे. हॅज आस्क ही पूर्ण वर्तमान काळातील रचना आहे. हॅज आस्क इज टू बी इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण काळातील रचना असे म्हणतात. हॅज आस्क्ड. हॅव, हॅज, हॅड प्लस वर्ब इन पास्ट पार्टिसिपल फॉर्म परफेक्ट टेन्स. म्हणजेच have or has or had plus verb in past participle form is equal to perfect tense. कळलं का सगळ्यांना या दोन वाक्यांची रचना? ठीक आहे. नाउ पेज नंबर 24.
पेज नंबर 24. Exercise number 3, page number 24, exercise number 3. Fill up the table of tenses using the verb give. Fill up the table, खालचं टेबल पूर्ण करायचं आहे. टेबल ऑफ टेन्सेस, काळाचं टेबल आहे ते, युजिंग द वर्ब गिव. गिव हे क्रियापदाचं रूप देऊन आपल्याला तो खालचा टेबल पूर्ण करायचा आहे. प्रेझेंट टेन्स, टाइप्स ऑफ टेन्सेस, प्रेझेंट, त्यानंतर सिम्पल और कंटिन्यू प्रोग्रेसिव्ह. तर प्रेझेंट टेन्समध्ये गिव हे सिम्पल वर्ब आहे आणि कंटिन्युअस प्रोग्रेसिव्हमध्ये काय येईल, एम इज आर गिव्हिंग. अँड देन परफेक्टमध्ये हॅव हॅज गिव्हन. पास्ट पार्टिसिपल गिव, गेव, गिव्हन. पास्ट पार्टिसिपल तसं आहे त्याचं. देन पास्ट टेन्समध्ये कसं चाललेलं आहे क्रियापद, गिवचा पास्ट टेन्स गेव. त्यानंतर वॉज, वेअर, गिव्हिंग, कंटिन्यू प्रोग्रेस टेन्स वॉज, वेअर, गिव्हिंग. आणि परफेक्ट टेन्समध्ये काय येईल, हॅड गिव्हन. या पद्धतीने हे टेबल होईल. त्यानंतर फ्युचर टेन्स, शॅल, विल, गिव्ह. फ्युचर टेन्समध्ये काय होईल, शॅल, विल, गिव्ह. शॅल बी, विल बी, गिव्हिंग. देन शॅल, विल, हॅव, गिव्हन. या पद्धतीने टेबल आपल्याला हे पूर्ण करता येईल. याचा सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. देन say whether the following sentences are in continuous tense or perfect tense. तर खाली जे वाक्य दिलेले आहेत 6, here it is we have 6 types of sentences. We have to say whether these sentences are in continuous tense or in perfect tense. Sentence number 1, I was entering the class. I was entering means continuous tense. Was entering म्हणजे येण्याची क्रिया, प्रवेश करण्याची क्रिया चालू होती. सो दॅट इट इज अ कंटिन्युअस टेन्स. सेंटेन्स नंबर 2, द गर्ल्स आर टीझिंग मी. द गर्ल्स आर टीझिंग मीन्स कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट. इथे आर असल्यामुळे प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असायला आपण म्हणतो. सेंटेन्स नंबर 3, आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. आय हॅवंट सेड, हॅवंट अँड सेड परफेक्ट टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे वर्तमान काळात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हॅवंट सेड, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सेंटेन्स नंबर 4, never before had anyone lavished love on me. Never before had anyone lavished love. Had anyone lavished means this is a perfect tense, past perfect tense. Had आलेलं आहे आणि lavished आलेलं आहे म्हणजे मग काय, तो पास्ट परफेक्ट टेन्स त्याला म्हणता येईल. सेंटेन्स नंबर 5, you are going to be responsible for it. You are going to be responsible for it. Continuous tense, present continuous tense. Are going, are म्हणजे प्रेझेंट टेन्स, गोईंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं हे सेंटेन्स आहे. सेंटेन्स नंबर 6, अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. हॅड ड्रॉप्ड म्हणजे परफेक्ट टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. Past perfect tense. Okay, now exercise number 4, turn the following sentence into polite request. Now this exercise we will take when our school will start. ही exercise जेव्हा आपली शाळा सुरू होईल तेव्हा आपण शाळेत प्रत्यक्ष बघणार आहोत. Now page number 25. Page number 25, word play anagrams. Word play anagrams. I will read the whole passage. What is anagram? Anagrams काय याची बद्दलची माहिती दिलेली त्यांनी. I will read the passage.
लिसन केअरफुली, सगळ्यांनी नीट बघा. मी वाचतोय पॅसेज. वर्ड प्ले, ॲनाग्राम म्हणजे काय ते तिथे दिलेलं आहे. लिसन केअरफुली, लक्षपूर्वक ऐका. An anagram is a play on words created by rearranging the letters of the original words to make a new word or phrase. Anagram can be fun and witty. We can often find examples of anagram in everyday life. For example, state test, dusty study, save ways, think night, etc. Now listen. Anagram is a play on words created by. ॲनाग्राम हा एक शब्दखेळ आहे आणि हा शब्दखेळ असून त्याची निर्मिती वर्ड प्ले, वर्ड्स क्रिएटेड बाय रिअरेंजिंग द लेटर्स ऑफ ओरिजिनल वर्ड्स. म्हणजे ॲनाग्राम हा एक खेळ असून त्याची निर्मिती मूळ शब्दातील अक्षराचा क्रम बदलून त्यापासून नवीन शब्द किंवा शब्दसमूह तयार करून होतो. एक शब्द दिलेला असतो, त्यातले फक्त अक्षरांचा क्रम बदलून नवीन शब्द तयार करायचा आहे आणि त्यातून मग गमती जमती होतात. आणि हे ॲनाग्राम हे काय आहे? इट इज, ॲनाग्राम कॅन बी फन म्हणजे मजेशीर आहे, अँड विटी, विटी मीन्स विनोदी. आपण नेहमी वापरलेल्या जीवनात ॲनाग्रामचे उदाहरण शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल स्टेट टेस्ट, STATE, स्टेट म्हणजे राज्य, याचा आपण फक्त शब्दांचा क्रम बदलला आहे, TAST, टेस्ट म्हणजे चव. तसंच डस्टी, DUSTY, डस्टीचा आपण फक्त अक्षरांचा क्रम बदलला आहे, त्याचा आपण काय केलं, स्टडी, STUDY. इथे सेव, SAVE, अक्षरांचा क्रम बदलला आहे, नवीन शब्द तयार झाला आहे, VAAC, वेस. देन थिंग, THING, थिंग, अक्षरांचा क्रम बदलला आहे, शब्द झाला आहे नाईट, आहे की नाही, या पद्धतीने. ॲक्टिव्हिटी, डिवाइड क्लास इन 4 ग्रुप्स. ठीक आहे, आपण हे एक्सरसाइज जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा बघू. देन मदर टंग और अदर टंग. दिस इज व्हेरी ऑल्सो फनी. मदर टंग और अदर टंग. नाउ लिसन केअरफुली, आय विल रीड. मदर टंग. There are some words in English which sound like words in your mother tongue. Consider the meaning and use. You realize that they are different words altogether. Again I will read. There are some words in English which sounds like words in your mother tongue, but if you consider the meaning and use, you realize that they are different words altogether. इंग्रजीमध्ये असे काही शब्द आहेत ज्यांचा उच्चार तुमच्या मातृभाषेतील उच्चारासारखा असतो. त्याचा अर्थ आणि वापर यांचा विचार केला तर ते पूर्णतः वेगळे असल्याचे आपल्या लक्षात येते. इंग्रजीमध्ये काही शब्द असे आहेत की त्यांचा उच्चार आणि आपल्या मातृभाषेतला उच्चार हा एकसारखा असतो, पण जर त्या शब्दांचा अर्थ आणि वापर यांचा विचार केला तर ते पूर्णपणे वेगळे असल्याचे आपल्या लक्षात येतं. आता बघा इकडे, वर्ड्स रोज. त्याचे रोज म्हणजे काय इंग्रजीमध्ये? रोज म्हणजे गुलाबाचं फूल. रोज, ROC, रोज म्हणजे गुलाबाचं फूल. मिनिंग इन इंग्लिश फ्लॉवर. आता मराठीतला याचा अर्थ काय होतो? डेली म्हणजे रोज. रोज आपण रोज खातो, जेवतो, त्या पद्धतीने, आहे की नाही. नंबर 2, सन और सन, SUN, सन, सूर्य, SON, सन म्हणजे मुलगा. इथे इंग्लिशमध्ये काय अर्थ आहे? अ स्टार और अ मेल हेअर. पण हेच जर मराठीत बघितलं आपण, सनचा अर्थ, सण म्हणजे फेस्टिवल आणि सन म्हणजे वर्ष, असा याचा मराठीतला अर्थ आपल्याला दिसतो इथे, नाही की नाही. असे गमती जमती याच्यामध्ये आहेत. पीस, PIECE, पीस, आणि PEACE, पीस. पीस म्हणजे तुकडा आणि पीस म्हणजे शांतता. बीट म्हणजे तुकडा, काम म्हणजे शांत. मराठीतला अर्थ काय होतो? पीस म्हणजे पक्ष्यांचं पीस, फिदर, आहे की नाही, या पद्धतीने. त्यानंतर शब्द आहे काम, CALM, काम. आता याचा अर्थ इथे अर्थ काय आहे इंग्रजीमध्ये? पीसफुल, शांततापूर्ण. काम म्हणजे शांत.
पण मराठीमध्ये काय अर्थ होतो? काम म्हणजे आपण जे घरं झाडतो, धुणं धुतो त्याला म्हणतो काम म्हणतो. त्याचा अर्थ काम मराठीमध्ये होतो, आहे की नाही? अशा प्रकारे आपल्याला हे मजेशीर शब्द आपल्याला बघता येतात. आता इथे बघा काही शब्द दिलेले आहेत. ॲक्टिव्हिटी. नाव कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. शब्द दिलेत. बोट. बोट म्हणजे काय इंग्रजीमध्ये? स्मॉल शिप, लहान जहाज. मराठीत काय अर्थ होतो? बोट म्हणजे आपलं हाताचं बोट. त्यानंतर सून, SOON, सून. सून म्हणजे काय इंग्रजीमध्ये अर्थ? द नियर फ्युचर म्हणजे लवकर. पण इथे अर्थ काय होतो? सून म्हणजे आपण वारी म्हणतो आपल्या भाषेमध्ये, डॉटर इन लॉ. त्यानंतर रोप, ROPE, रोप. इंग्रजीमध्ये अर्थ आहे अ स्ट्रॉंग कॉर्ड म्हणजे दोर, ज्याला आपण काय म्हणतो? दोर. मराठीमध्ये काय होतं? त्याचा अर्थ रोप म्हणजे रोपटे. रोप लावतो आपण झाडाचं रोप, त्याला म्हणतो रोप. त्यानंतर लेक. इथे लेकचा अर्थ काय? पाऊंड म्हणजे तळ. पण इथे मराठीत काय अर्थ होतो? लेक म्हणजे मुलगी. त्यानंतर नेम. नेम म्हणजे काय? नेम ऑफ अ पर्सन. नेम म्हणजे काय? नाव. पण मराठीत काय अर्थ होतो नेमचा? नेम म्हणजे नेम धरून मार बरं गोटी, बॉल नेम धरून मान, त्याला आपण नेम म्हणतो. त्यानंतर होतो मोर. मोर म्हणजे काय इंग्रजीमध्ये अर्थ? मोर पक्षी. मोर म्हणजे मच. इंग्रजीमध्ये अर्थ काय होतो? मच जास्त. आणि मराठीतला अर्थ काय होतो? पक्षी, मोर नावाचा पक्षी. त्यानंतर केस. केस म्हणजे इंग्रजीमध्ये अर्थ आहे सूट. आणि आपल्या मराठीत काय केस म्हणतो? काय? डोक्यावरचे केस, हातावरचे केस, या पद्धतीने, आहे की नाही? अशा प्रकारे हे आपण लँग्वेज स्टडी बघितलेला आहे, ॲनाग्राम बघितलेला आहे. यानंतर आहे लाईव्ह इंग्लिश. तर हे जेव्हा आपली शाळा सुरू होईल तेव्हा आपण हे बघू लाईव्ह इंग्लिश. उद्याच्या पिरियडला आपण पेज नंबर 26 बघणार आहोत. पेज नंबर 27, युनिट नंबर 2.1. पेज नंबर 27, युनिट नंबर 2.1 हे आपण उद्याच्या पिरियडला बघणार आहोत. ओके, हॅव अ वंडरफुल डे. उद्या परत भेटू आपण. ओके, बाय.